नमस्कार मंडळी, मनीच्या व्लॉग्स मध्ये तुमचं एवढं? स्वागत आहे। तर मंदार आणि मी पुण्यावरून कालच आटपाडीला आलोय। घरी गणेशोत्सवाची तयारी चालू आहे मस्त। हे बघताय तुम्ही मंदार काम करतोय। मंदार सगळ्यांना हाय हाय हॅलो पण काम करू लागले बघा नाही बरोबर नाही माझं चालतं. बरोबर आहे ना हा. हे फुलं बिला खुर्ची लागणार आहे पप्पा. सगळे आणलेत आता आम्ही सगळे डेकोरेशनची तयारी करायला लागलोय मी बघा, खुर्ची आता घेऊन मस्त. तर हे आम्ही असं पीव्हीसीचा अशा प्रकारचं स्टँड आणले हा. आणि हा फोम लावलाय त्याला आता आम्ही फुलं लावणार आहे। अरे भाई त्याला पानं पाहिजे होत हो मंदारने ठरवलंय सगळं। खरं काय आधी ठरलंच नव्हतं काय करायचंय। आत्ताच ठरलंय तर फायनल रिझल्ट तुम्हाला दिसेलच काय दिसतोय कसं दिसतोय। तुम्हाला काय वाटतंय मुलाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच गणपती उत्सव आम्ही खूप खुश आहोत। बघूया तर कसं मी अशी फुलं लावतोय आणि त्याला टूथपिक लावून देते निकिता आणि मम्मी, पप्पा मला हातात देतात आणि मग मी इथं लावतोय होणारच आहे दर वर्षापेक्षा वेगळा दर वेळेपेक्षा वेगळा होणार आहे। आम्ही काय निवांत हवेला नाही तरी तुम्ही काम करतानाच दिसताय। हवेला आम्ही निवांत दर आहे. मम्मी तुला नीट सांगतो बोला बोला मंदार शेठ बोला किती घ्यायचं तुला सांगतो घे एक इंच घे। आमच्या घरात नव्हता बसत, आमच्या थोरल्या चुलत्यांकडे बसतो। हम्म. तर लग्नानंतरच एक तर त्यात पहिलाच एक्सपिरियन्स आहे हे सगळं डेकोरेशन करणं, गणपती कसं वाटतंय? आणणं बसवणं। मला खरंच असं वेगळं वाटतंय, छान वाटतं। अजून गौरी येणार आहेत हो, काही गौरी दिवसांनी। पण असणार आहेत। गौरी पण आपल्याला उभा करायची तिथं हो आणि आम्ही हे लहानपणापासून करतोय तर आणि- आमच्यात आहे पहिल्यापासून हा ना, मंदारला अनुभव आहे। आणि तुला आता अनुभव येत राहणार। मला आता मी अंदाज घेते पहिलाच असल्यामुळे हळूहळू मी प्रो बनेनच या. याच्यात। मी कधी केलेले नाहीये पण आवडतंय मला, हे सगळं छान आहे। मस्त आहे माझं आयडिया सगळी डेकोरेशनची माझी आहे. हो मंदारची म्हणजे काहीच डोक्यात नव्हतं, काहीच आणलं नव्हतं, आता जाऊन सगळं आणले ना, आता इथून पुढे सगळं करायचं। आदल्या रात्री आम्ही करतोय, होणार आहे कम्प्लीट तर होणारच आहे। कम्प्लीट होतं उद्या सकाळी गणपती येते। अशी म्हणजे दिसणार सुद्धा नाही। हा तरच ती व्यवस्थित होते। हा कुठे ठेवा नाही ना, होय. पप्पा थांबा की ठेवा, मम्मी म्हणते म्हणून ऐकायच तुमच्या नाही। दोघांचं थांबा काय ठरलंय? हा कुठे ठेवा एक मिनिट ह्याच्यावर वरती तिकडे का हो, लांब राहिलं- हळूहळू राहिलं- लांबते भाई लांबते भरपूर लांबते ते जरा हा लाव दे तू. बसते का? एक मिनिट थांबा, असं उलटं हा. तिकडे घ्या धरा की थांब की सोड की मम्मी, तू सोडलंच तर होईल ना। आज मम्मींची फरमाईश। थांब जरा एक मिनिट। छान दिसतंय ना गं? मागं राहिलेलं कोण झोपायचं? ते राहू दे दिसून नाही तर तिकडे नको ते नको पुढे ते. थोडं. आता काय म्हणशील मंदार? काय म्हणायचंय तुम्हीच सांगा की आता। हा, हा घेतलं कोणाचं खरं ठरलं? हा ते आता इथं काय करायचं? त्याला काय होते पप्पा, असू दे की त्याला काय। तिथं लावा ना ती भाई. नाही थोडा तास काय तर होत नाही ते. तसं बरं बाप्पा असू द्या मम्मी म्हणते ती बरोबर आहे। हा. नाही बघू आव बघू जरा तारेनं हे करू एक लांबते भे ते किती पण नाही लांबवायचं खरं, लांबवायचं कशाला अजून एवढंच बसायचं। हा, म्हणजे लांबू शकते की नाही पण ते मग पॅक करावं लागेल। आणि मंदार खूप मन लावून काम करताना तुम्हाला दिसतोय। काय मंदार, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। हम्म, ऍक्च्युली आपलं MRF स्टोअर सुरू झाल्यापासून हम्म. माझं गणपतीला येणं कमी झालं, हो त्याच्यानंतर खूप दिवसांनी आता हे घडते, त्यामुळे मला पण छान वाटतं, मला पण इंटरेस्ट आलाय करण्यात हो, ते सगळं। दिसतंय। आणि जे काय आतापर्यंत झालंय ते भारी दिसतंय रे। हो सगळं छान। फायनल छानच वाटेल अजून। हा घेतोयस? हम्म वाव मंदार, काय काय आणलंयस तू? हे वेल आणलेत पांढऱ्या आणि गुलाबी कलरचे। अच्छा, हे बेल आहेत? वेल वेल भोला शंकरा आवड तुला बेलाची। हे बघा आम्ही आतापर्यंत जे काय केले तुम्हाला दिसते।
एकदम ऑथेंटिक. नाईस. आता हे आपण ट्राय करूया कसं करता येईल. हे बघ. श्री गणेश आणि आतापर्यंत एवढं आमचं डेकोरेशन झालेलं आहे. खूपच छान. बाई हो, आणि कसली गेली. बाबूने त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात कसं केली आजीच्या. ती ओळखण झालं त्याला म्हातारी ती तार दे. ती म्हणते, कशी ही कोण आहे? मी बाबा आहे का? नव माझा बाबू नव. माझा बाबू नव. मी काल वाटतो तेव्हा तुझा बाबूच आहे का? नाही माझा बाबू नाही तू. काय झालं? हे असं अडकवायचं होतं हे वाकडं करून. हा. हे बघा वाटतं तार तुटली का नाही. ते तर hook हे करायचंय त्याचं. त्याचं असं हुक करायचंय And आणि हे then आम्हाला माहितच नव्हतं. डोकं पाहिजे डोकं. थांबा. पप्पांनी सांगितलं बरोबर. मी मान्यच करतो की हाय डोकं तर हाय. काय हसते का तू घरात? मम्मी वान हरभरा जावरा कोण चढवू शकतो बाबा तुम्हाला माहित आहे. मला माहित होतं म्हणणार आता मला माहित होतं पण मी तेच म्हणत होती मागायपासून मी भैयाला. पण बायला काही कळलंच नाही. काय करायचं? बायला काय समजतच नाही मी काय म्हणते. आतापर्यंत एवढं डेकोरेशन झाले सगळेजण जमलेत. मम्मी मी बोलताना मध्ये बोलू नको नाहीतर सगळी एकदम बोलूया म्हणजे कुणाचाच आवाज येत नाही त्याच्यात. तर आतापर्यंत एवढं डेकोरेशन झाले सगळेजण जमलेत. काम मी जास्त केले पण सगळेजण जमलेत. हो हो. आणि मम्मी तिकडे आज जाऊन बसले. मम्मी या आता बोलायला. तू जरी तिथं वरती उभा राहून डेकोरेशन देत होता तसं आम्ही खाली करत होतो काम. काय कळलं करत का? होतो. आम्ही सगळं तुला सुट्टी फुलं जोडून देत होतो. हो. बघा मेन काम तर आम्हीच काम केलं. तर आम्हीच केली. महाराज बघते आता. महाराज बघा काय नाही प्रॉब्लेम. असं आमची मामी म्हणते. तर अजून बरंच काय राहिले ते आता आम्ही संध्याकाळी करणार आहे. काही गोष्टी आणायच्या राहिल्यात. तर मित्रांनो गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आधी आम्ही सूरजच्या घरचा गणपती आणणार आहे आणि ते झालं की मग लगेचच मोकाशांच्या घरचा गणपती येणार आहे. आणि आम्ही असं गाडीवरच गणपती आणतो दरवर्षी. तर बघूया आपला गणपती कसा दिसतो. तर आम्ही आता सूरजचा गणपती घेऊन सूरजच्या घरीपर्यंत पोहोचलोय. सूरजची मम्मी यायला लागली. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा आता आमच्या घरातला गणपती म्हणजे मोकाशांच्या घरातला गणपती आणायला स्वतः बांधस पाटील सूरज शेठ पाटील आणि स्वतः मंदार मोकाशी आम्ही निघालो. तर तुम्हाला आता दर्शन मिळणार आहे लवकरच 10 मिनिटात. आटपाडीचं बाजार पटांगण बघू शकता तुम्ही. गणपतीमुळे किती गर्दी झाली. पाटलांचा गणपती आणि आमचा गणपती घ्यायला आम्ही आलो. सगळ्यांचा गणपती काय झालंय. मला कसली मूर्ती हो आम्ही पहिल्या दिवशीच बघितली शेवट आणि पहिल्या दिवशी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरंभ तू विशेष गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. प्रथम तुला वंदितो कृपाळा. प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया. प्रथम तुला
वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. बघायचं आता ते स्थानापन्न झालेले आहेत. बघायचं. हो. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची